मध्ये भुजबळ आणि तटकरे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दादांच्या निधनानंतर आम्हीच टीकेचे धनी का यावरून तटकरे संतापल्याचं कळतं। तटकरे बोलत असताना मी म्हटलं लवकर आटपा असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर मुंबईमध्ये असूनही पटेलांची बैठकीला अनुपस्थिती, तसंच तटकरे यांचं बैठकीमधलं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवारांनी काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजी आणखी उफाळल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजीमाजी आमदारांची बैठक पार पडली। मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या हातात देणे तसंच पक्ष एकसंध ठेवणे यात आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र आमच्यावर टीका सुरू असताना एकही नेता बचावासाठी पुढे आला नाही अशा शब्दात सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला अशी माहिती सूत्रांनी दिली। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही आमच्या दोघांवर सतत टीका सुरू होती। अशा वेळीही पक्षाचा एकही आमदार नेता बचावासाठी पुढे आला नाही। फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी का व्हायचं? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही अधिकृत भूमिका घेणार की नाही असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर बैठकीत तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचंही सूत्रांकडून समजते। सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल तटकरे आणि तुमच्यामध्ये चकमक झाली असे अजिबात काय वाद झाला नाही। त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होतोय, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची। कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या। म्हणून मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा, त्याप्रमाणे राष्ट्रवादीला वाद काय नाही आहे। ते बोलत होते, मी म्हटलं लवकर सांग आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले तर लवकर आठ। फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं। वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे। दुसरीकडे तटकरेंचं बैठकीतील भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी काढता पाय घेतल्याचीही सूत्रांनी माहिती दिली। तर या बैठकीला प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती होती। मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय। या प्रकारामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम असल्याच्या चर्चा सुरू आहेत। प्रफुल्ल पटेल काय येऊ शकले नाही, परंतु तटकरे तर होतेच। नाही, पण काही अंतर्गत नाराजी होती बऱ्याच। आता प्रफुल्ल पटेल काय नाही, आता हे तुम्ही सगळे नाराजी आहे, हे आहे ते आमच्या विरोधी पक्षाचे काय आमचे मित्र हे सतत बोलत असतात, तुम्ही सतत ते दाखवत असतात, त्यामुळे एक वातावरण निर्माण होता, पण तसं काही वातावरण नाही। राष्ट्रवादीचं जे काही वादळ होतं किंवा वाद होता तो कालच्या बैठकीत पहिल्यातलं वादळ पहिलं संपलं। हा, मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे। प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते।